कुणबी नोंदींसंदर्भात राज्यात सध्या कमालीची चर्चा आहे आणि राज्यातला कुणबी नोंदींचा आकडा हा फुगवलेला आहे असं बबनराव तायवाडेंनी म्हटलंय। फेर तपासणीमध्ये हा आकडा कमी होईल असा दावाही तायवाडेंकडून केला जातोय। अनेक ठिकाणी एकाच व्यक्तीचे दस्तावेज सापडतायत असाही दावा बबनराव तायवाडेंकडून करण्यात येतोय। ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांना आरक्षण दिलं जावं अशी मागणी प्रमुख मागणी मनोज जरांगेंची आहे आणि याच कुणबी नोंदीवरनं बबनराव तायवाडेंनी सुद्धा आता वक्तव्य केलंय। राज्यातला हा आकडा फुगीर असल्याचं त्यांनी म्हटलंय। नाही हे बघा, मी वारंवार बोलतो आहे की एवढ्या नोंदी सापडल्या हे जे वारंवार सांगितल्या जाते हे आकडे पूर्णतः चुकीचे आहेत। कसं आहे की 13 प्रकारची कागदपत्रे तपासली जाऊन राहिली आणि 13 प्रकारची कागदपत्रे हे वेगवेगळ्या कार्यालयामध्ये तपासली जाऊन राहिली आणि त्याच्यानंतर त्या कार्यालयातून ज्या नोंदी सापडतात त्या संकलित करून तो आकडा दिला जातो, पण त्याची स्क्रुटिनी कुठे होत नाही। एका तालुक्यामध्ये माझं नाव जन्ममृत्यूच्या दाखल्यामध्ये असेल, माझं नाव शाळेमध्ये असेल, माझं नाव माझ्या 7-12वरही असेल, माझं नाव माझ्या वडिलांनी एखादी शेती विकली तर 5 ठिकाणी 6 ठिकाणी 8 ठिकाणी एखाद्याचं नाव तर 12 ठिकाणी असू शकते, कारण हा 67च्या पूर्वीचा रेकॉर्ड आहे। आणि म्हणून जी काही नोंदी सापडल्या त्याची तालुका स्तरापासून स्क्रुटिनी व्हायला पाहिजे आणि स्क्रुटिनी झाल्यावर मग योग्य आकडा पुढे येईल की या तहसीलमधून एवढे, या तहसीलमधून एवढ्या व्यक्तीच्या नोंदी सापडल्या, त्या व्यक्तीची नावं आली पाहिजे असं सांगू ना। आणि मग जेवढ्या व्यक्तींच्या नोंदी सापडल्या तो आकडा जाहीर झाल्यानंतर त्याच्यातनं आतापर्यंत किती लोकांनी ऑलरेडी प्रमाणपत्र घेतले। मी तर दाव्याने म्हणतो आज पण की आमचा विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण याच्यामध्ये जेवढ्या नोंदी सापडल्या असतील त्याच्यातल्या 100% लोकांनी ऑलरेडी प्रमाणपत्र घेतलेले आहे। मग त्या नोंदी कोणत्या फायद्याच्या? ज्या काही 1% किंवा अर्धा टक्का मराठवाडा परिसरामध्ये नवीन नोंदी सापडल्या असतील त्याचं आज मुख्यमंत्र्यांनी सुद्धा डिक्लेअर केलं की त्यांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा, त्याच्या घरी प्रमाणपत्र नेऊन दिल्या जाणार नाही आणि त्याला तुझं नाव कुठल्या याच्यामध्ये आहे ते सरकारच्या वेबसाईटवरून दिसेल, त्यांनी अर्ज करावा। ज्या कार्यालयामध्ये त्याची कुणबी जातीची नोंद सापडली असेल त्या कार्यालयात जाऊन त्यांनी ती कागदपत्र सर्टिफाईड कॉपी तिथून घ्यावी। ते तर एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।